कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या 4 दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे. आपण जर बघितलं तर इचलकरंजी आपत्ती व्यवस्थापनानं योग्य ती खबरदारी घेतली आहे. यांत्रिक बोटीच्या साहाय्याने नदीमध्ये कोणी उतरू नये. सध्या नदीने आपलं पात्र सोडलं आहे. सध्या ही 61 फुटावर सध्या पाणी इचलकरंजी पंचगंगा वाहत आहे. धोका पातळी 68 आहे तर इशारा पातळी 71 आहे. आपण जर बघितलं तर पंचगंगेचं रुद्र अवतार जर बघितलं तर आता शेतामध्ये पाणी पात्र सोडून बाहेर गेलेलं आहे. जर असाच जर पाऊस जर राहिला तर नागरी वस्तीत पाणी घुसण्याची शक्यता वर्तवली जाते तज्ञांकडून. अशाच पद्धतीने पाहिलं तर काल प्रयाग चिखली मध्ये सुद्धा नागरिकांना तिथल्या सूचना दिल्या. तर पाहिलं तर श्री क्षेत्र नरसिंहवाडी मंदिरामध्ये काल दक्षिणदार सोहळा काल पार पडलेला आहे. आपण जर एका बाजूला जर बघितलं तर पंचगंगा नदीची पाण्याची पातळी आता वाढ झाली. आपण यांत्रिक बोटीच्या सहाय्याने आपण टीव्ही नाईनच्या माध्यमातून आपण घर बसल्या प्रेक्षकांना दाखवू शकतोय की पंचगंगेचा प्रवाह कसा आपण यांत्रिक बोटीच्या सहाय्याने आपण चाललोय. योग्य ती खबरदारी आपत्ती व्यवस्थापन घेतली जात आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर कृष्णा आणि पंचगंगेला सध्या पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. कृष्णेचं जे काठार आणि कृष्णा आणि पंचगंगा संगमावर असणार नरसिंहवाडी मंदिर पूर्ण पाण्याखाली. आपण जर बघितलं तर इचलकरंजी आपत्ती व्यवस्थापन आपले संचिका प्रमुख दरवर्षी आपल्याला टीव्ही नाईनच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या हे अविस्मरणीय क्षण दाखवते की यांत्रिक बोटीच्या सहाय्यानं कसा पंचगंगेचा प्रवाह असतो. काय सांगाल मी काय जोडले? गेले 2 ते 3 दिवस झालं भयानक मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे इचलकरंजी पंचगंगा नदीला पुराचं स्वरूप आलेलं आहे. त्यामुळे आम्ही जुना पूल जो आहे वाहतुकीला कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आम्ही लहान पूल बंद केलेला आहे आणि त्यासाठी पर्याय पूल म्हणून वरच्या पुलावरून वाहतूक चालू केलेली आहे. त्याच पद्धतीनं आज जर पाण्याची पातळी बघितली तर 61 फुटावर आहे आणि असंच जर पाणी वाढत राहिलं आणि नागरिक वस्तीत जाण्याल तर आम्ही महापालिकेच्या वतीनं जवळजवळ 42 छावण्या स्थलांतरित नागरिकांसाठी आम्ही तयार करण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी सर्व सोय चहा पाणी नाश्ता जेवण आणि त्यावर असणारे अधिकारी कर्मचारी यांची सर्वांची नियुक्त करण्यात आलेली आहे. त्याच पद्धतीने जनावरांच्याही छावण्या त्यांचा चारा त्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पण इचलकरंजी शहरातल्या नागरिकांना एक आवाहन करतो की कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका. कुणी काय सांगितलं पाणी शिरलं असं म्हणू नका. प्रशासनाने ज्या त्या वेळेला योग्य सूचना देतील त्यावेळेला तुमचं योग्य वेळेला स्थलांतर करण्यात येईल. त्यामुळे अफवावर विश्वास ठेवू नका आणि पूर पाण्यासाठी म्हणून जे इथं गर्दी करता नदीवरून ते करू नका व सेल्फी काढून अनेक अशा दुर्घटना घडल्यात. त्याही होऊ नये. तेही आपला जीव लाख मोलाचा आहे. तेही आपण खबरदारी घ्यावी आणि इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील मॅडम यांनी आपत्ती व्यवस्थापनला मध्ये ज्या ज्या टीम आहेत त्या सर्व कार्यरत केलेल्या आहेत. सगळ्यांचे आदेश दिलेले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 24 तास आमची यंत्रणा अलर्ट आहे. आपण जर बघितलं तर कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्था असू दे, पोलीस असू देत किंवा इचलकरंजी महानगर आपत्ती व्यवस्थापन योग्य ती खबरदारी सध्या घेतली जात आहे. पूर परिस्थिती निर्माण झाली तर छावण्या पूरग्रस्तांच्या खाण्यापिण्याची सोय सुद्धा सध्या करण्यात आलेला आहे. आपण ही जी दृश्य पाहतोय यांत्रिक बोटीच्या सहाय्यातून पंचगंगेच्या प्रवाहातून आपण आज ही सर्व घर बसल्या टीव्ही नाईनच्या प्रेक्षकांना आपण दाखवण्याचा दरवर्षी प्रयत्न करतो. ह्यावर्षी दाखवलेला आहे. पण नागरिकांनी अपार विश्वास ठेवणे असं आवाहन पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन करण्यात आलं आहे. कॅमेरामॅन संतोष मोकाशी मी साईनाथ जाधव टीव्ही नाईन मराठी इचलकरंजी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.